नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 2. श्री चांगदेव पासष्टी भाग 2. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. प्रगट ना लपला असे, न खोमता जो. जेव्हा आत्मस्वरूपाकडे लक्ष नसते त्यावेळी वृत्ती ब्रह्माकार किंवा आत्माकार राहत नाही. म्हणजे अशा वेळी जड जीव प्रपंच हा खोटा व कल्पना मात्र असूनही, म्हणजे आभास असूनही तो खरा व नित्य वाटू लागतो आणि सुखदुःखांना किंवा हर्ष विषादांना कारणीभूत होतो. पण एकदा आत्मा अनात्म विवेक दृढ झाला की लपला आणि प्रगटला ही भाषा संपते. कारण हे दोन्ही भाव किंवा अभाव चैतन्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणजे चैतन्य तत्व आहेच आहे, नित्य प्रगटच आहे. म्हणून त्याला पुन्हा प्रगट व्हायचे काही काम नाही व अप्रगट राहण्याचे पण काही काम नाही. हे दोन्ही गुणधर्म तेथे नाहीतच. स्वस्वरूपाचे जर विस्मरण असेल तरच जीव जगत इत्यादी जड प्रपंच खरा आहे, नित्य आहे असे वाटते. पण स्वस्वरूपाचे भान येताच, म्हणजे आत्माकार वृत्ती होताच विश्व प्रपंच नसतोच किंवा नासकाच असतो. म्हणजे प्रगटणे व पुन्हा लपणे हे चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी नाही व चैतन्य इतके सर्वव्यापी आहे की ते कशाच्या मागे लपेल हे असंभव आहे. किंवा ज्याच्या मागे लपेल तेही तर चैतन्य तत्वच असेल. तो असे अतिविशाल कोणामागे तो लपेल त्याहून मोठे असेल कोण या जगी. म्हणून कोठे लपणे अथवा प्रगट होणे, ऐसे होणे न होणे असेची ना. बहु जव जव होय, तव तव काहीच न होय. काही न होऊन आहे अवघाची जो. जसा जसा एकाच अफूट चैतन्य तत्वाचा बोध होईल तसा तसा तो बोध जीव जगत रूपी प्रपंच रचना नाहीशी करत राहील. वास्तविक पाहता चैतन्य तत्व काहीच न होता आहेच आहे. म्हणून सदा सर्वकाळ ते आहे. त्याला नाही आहे असे होताच येत नाही. आकाशात ढगांचे नानाविध आकार दिसतात आणि ते पाहता पाहता विरतात आणि तेथे दुसरेच काहीतरी दिसू लागते. वास्तविक ते सर्व आकार ढग म्हणून ढगच असतात. म्हणजेच काय, मूळ चैतन्य जीव जगत रूपी अशी प्रपंच रचना आहे असे जरी वाटत असले तरी ते मूळ चैतन्य म्हणून जसेच्या तसेच आहेत. त्यात कुठलाच बदल नाही, कुठलेच परिवर्तन नाही. ते आहे तसे अफूटच आहे. ते आहे तसे अफूटच आहे. तैसाची हा विश्वंभर नाना रूपे दाविणार, अंतरी असणार आहे तैसा. जसा जसा तो दिसतो जगाला नाहीसे करतो, काहीच न होता असतो सर्व काही.
सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. देवी न वेचता जग होणे अंगे जया. देवी न वेचता जग होणे अंगी जया. आपण जेव्हा सोन्याचे दागिने घडवतो त्यावेळी आपण हे सोने मध्ये मध्ये येऊन राहिले म्हणून त्याला जरा बाजूला करा किंवा त्याला उणे करा असे आपण म्हणत नाही आणि तसे करताच येत नाही. किंवा दागिने कितीही केले किंवा कितीही आकाराचे केले तरी ज्या सोन्यापासून ते बनवले त्याच्या सोनेपणात आपण काहीच बदल करू शकत नाही. ते आहे तसेच असते. म्हणून चैतन्य तत्वात काहीच बदल होत नाही व कितीही त्रैलोक्याची निर्मिती झाली तरीही त्या चैतन्यात काहीही कमीपणा येत नाही किंवा त्रैलोक्य निर्मितीमुळे त्यात अधिकपणाही येत नाही. चैतन्यात थोडेही परिवर्तन होत नाही. सोने हे सर्व काळी अनध्यस्तच असते. सोन्याचे अलंकार केले सोन्यात काय कमी झाले. सोने सोनेचे राहिले होते तैसे. न होता परिवर्तन स्वरूपात थोडेही जाण. विश्वरूपा करी धारण चैतन्य जे. कल्लोळ कुंचक न फेडिता उघडे उदक. देवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ कुंचक न फेडिता उघडे उदक. देवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ म्हणजे लाटा किंवा तरंग आणि कुंचक म्हणजे आवरण. म्हणून कल्लोळ कुंचक म्हणजे लाटांचे किंवा तरंगाचे आवरण. कुचक कुचक या शब्दापासून कुंचुकी हा शब्द आला. कुचक झाकणारी ती कुंचकी अशा अर्थाने. पाण्यावर असंख्य लाटा किंवा तरंग उठतात. इथे आपण पाणी, लाटा, तरंग, बुडबुडे, फेस असा केवळ शब्दांचाच खेळ मांडतो. वास्तविक सर्वांचा अर्थ एक पाणीच असा आहे. लाटांच्या किंवा तरंगाच्या आवरणामुळे पाणी म्हणून जे काही मूळचे आहे ते झाकल्या जात नाही. ते लाटा, तरंग, बुडबुड्यातही प्रगटच आहे, अनध्यस्तच आहे, उघडेच आहे. सोन्याकडे किंवा पाण्याकडे म्हणजे मुळाकडे लक्ष असेल तर चैतन्य व जीवजगतरूपी प्रपंच रचना यात फरक नाही. फरक नाही याचा अर्थ हा नाही की ते दोन्ही आहेत, पण त्यांच्यात फरक नाही म्हणून ते एक आहेत. लाटांचे आवरण वरी तैसेचे पांघरून. जलाचे जलपण तैसेची असे. परमाणुचिया मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया. विश्वस्फूर्ती या झाकवे ना जो. परमाणुचिया मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया. विश्वस्फूर्ती या झाकवे ना जो. पृथ्वीवर मातीचे असंख्य कणच कण असतात. जणू त्यांची मांदियाळीच असते. पण असे मातीचे कितीही कण असले तरी ते पृथ्वी म्हणून पृथ्वीच राहतात. त्यांच्या असण्यामुळे
पृथ्वी नाही असे काही होत नाही. म्हणजे हे असंख्य कणांनी पृथ्वीला झाकून जरी त्यांनी टाकले तरी असंख्य मातीचे कण पृथ्वीला झाकू शकत नाही. उलट ती तशीच उघडी राहते आणि ती उघडीच ठेवतात, जशी ती पूर्वीची होती तशीच. मातीच्या असंख्य कणांनी पृथ्वी बघता बघता झाकली गेली हे म्हणणे अगदीच वेडपटाचे आहे. आपला मूर्खपणा प्रकट करणारे आहे. असंख्य मातीचे कण हे सर्व मिळूनच पृथ्वी आहे. पृथ्वी वेगळी व मातीचे कण वेगळे हे मानावे तरी कसे? एकच चैतन्य आपले एकपण न सोडता किंवा न फुटू देता विश्वरूपाने सारखे स्फुरतच आहे व त्याला आपल्या या स्फुरणाचे भान पण नाही. जसे सूर्याला आपण उगवलो किंवा मावळलो याचे भान नसते. तात्पर्य काही केले तरी पृथ्वी ही उघडीच आहे, अनध्यस्तच आहे. विश्वरूपे खरोखर तोची नटला नटवर, स्वतः स्वतःला झाकणार सांग कैसा. कळाचेनी पांघुरणे, चंद्रमा हरपो नेणे, का वन्नी दीपपणे आन नोहे. कळाचेनी पांघुरणे, चंद्रमा हरपो नेणे, का वन्नी दीपपणे आन नोहे. चंद्राच्या 16 कला असतात आणि आपण जर असे समजलो की या 16 कला हळूहळू चंद्राला ग्रासून टाकतात, तर ते खरे आहे का की चंद्र जसा आहे तसा मूळचा जसा आहे तसाच आहे. पृथ्वीच्या सावलीचा कमी जास्तपणा त्याच्यावर गावीही नाही. तो त्याच्यावर काही परिणामही करत नाही. तो आपल्या ठिकाणी पूर्ण चंद्रच आहे. वस्तुतः ह्या कला त्याला झाकत नाहीत, तर हळूहळू प्रगटच करीत असतात. वस्तुतः त्याला झाकतही नाही आणि प्रगट पण करत नाही. एवढे मात्र खरे की ह्या शुक्ल पक्षातील 16 कला त्याला खुलवतात, त्याचे सौंदर्य अधिक प्रगट करतात. याला काय झाकणे म्हणता येईल का? दिव्याची ज्योत म्हणजे अग्नीच. अग्निविरहित ज्योत तरी राहू शकेल का? तेलात भिजलेली ती वात जी जळत नाही त्याला तर सारे उंदीरही पळतात. दिवा म्हणजे वस्तुतः अग्नीच. आपण दिवा पाहत नाही तर अग्नी पाहतो. दिवा असला तरी तो अग्नीला लोपवित नाही, तर तो प्रगटच करतो. आता दिवा लावला की पहा, त्याचा प्रकाश सहन न झाल्यामुळे अग्नी पळून गेला असे म्हणणे कधीतरी शक्य होईल का? असं जर कुणी म्हटलं तर त्याला वेडा म्हणण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. नमस्कार.